सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। फॉर्म भरा इकडे मला बॅग तिने म्हटले की किती क्वांटिटी गेली आहे। तुम्ही त्यांच्याकडे आलेले युवतीच माझा सर्व बंधूंचं मनापासून स्वराज्याची राजधानी कृष्णामुळेच्या संवादाला समृद्ध वारसाने वसा लावलेली समाजाच्या माध्यमातून समाजकारणाच्या माध्यमातून आज या साताऱ्याच्या मातीत देशात बेरोजगारीचा सामना असताना अनेक कुटुंबांच्या डोळ्यावरती आशा मावळत असताना एका तरुणानं स्वप्न पाहिलं फक्त स्वतःसाठी उपस्थित होतात। आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। या आपल्या युवा आज रोजगार हा केवळ विषय नाहीये, आज रोजगार हा केवळ विषय नाहीये तर प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न आहे। त्या स्वप्नाला आम्ही काही ज्या आज आपण इतर तरुणांना रोजगाराची संधी मिळवून दिली। भविष्यामध्ये सुद्धा व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर बरोबर या सगळ्यांचाच आवाज मोठा आहे। त्याच्यामध्ये या सर्वांनी जर ठरवलं तर अजून सुद्धा इथून पुढे आपण दरवर्षी चांगला आपल्या तरुणांसाठी आपल्या तरुणींसाठी रोजगार मेळावा करू शकतो। आणि आपल्या सगळ्यांचे दैवत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेशजी शिंदेसाहेब तसेच सर्वच कुठल्याही ह्याच्यामध्ये पालकमंत्री असतील, सर्व आमदार खासदार या विभागातील सर्व पदाधिकारी आणि माजी सरपंच उपसरपंच सर्व तरुण विभागाचे सहकारी या सर्वांचं योगदान घेऊन जर आपण एक चांगला यापेक्षा भविष्यात आपण रोजगार मेळावा आयोजित केला तर खरोखर त्या भागातील या तालुक्यातील तरुणांना चांगला रोजगार चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी चालू होते। माझी वैद्यकांची याबाबत चर्चा झालेली आहे। भविष्यात सुद्धा आपण चांगल्या कंपन्या इथे बोलून त्याचे सगळ्यांचे संबंध आहेत आणि त्यामुळं त्यांना आपल्या सगळ्यांना तर माहीतच असेल की ते कोणाचे जावई आहेत आणि त्यांना त्यांचा त्यांना आशीर्वाद आहेच आपले सभापती। त्यामुळं त्याच्यामध्ये खरोखर पुढे एक आपल्या सगळ्यांना चांगलं भविष्य आहे आणि या भविष्यातूनच या ठिकाणी त्यांनी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। आज आपल्या सगळ्यांची
उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहता खरोखर सगळ्यांना समाधान वाटतंय की आज इथं या विभागामध्ये रोजगाराची आवश्यकता आहे आणि खरोखर आपलं सुद्धा तरुणांचं जवळ सुद्धा करून करावं एवढं आहे की आपण सगळ्यांनी त्या रोजगार मेळाव्याला सगळ्या मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. त्यामुळे सिद्ध होते की महिलांना रोजगाराची किती आवश्यकता आहे. तर भविष्यात एक त्यांना किंवा व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनाच याची जाणीव करून संरंभ याची जाणीव आपल्याला पाहिजे की भविष्यात रोजगाराची आवश्यकता खूप भासणार आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनीच मिळून काम करावं लागणार आहे. आणि आजची संख्या पाहता आज आपल्याला एक आलंच आहे की भविष्यामध्ये त्यांना सुद्धा एक त्यांना ऊर्जा तयार झालेली आहे किंवा सगळं व्यासपीठाचं किंवा भविष्यात आपण यासारखे असं ते मेळावे भरवले पाहिजे आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार कंपन्यांना सुद्धा आवश्यकता आहे. चांगल्या स्किल वर्करची आवश्यकता आहे, स्किल तरुणांची आवश्यकता आहे, तरुणची आवश्यकता आहे. परंतु त्याला व्यासपीठ कुठेतरी निर्माण केलं पाहिजे आणि ते व्यासपीठ आज तरी सध्या आपल्या महिलांनी बरोबर उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्या व्यासपीठाचा सगळ्यांनी फायदा करून घ्यावा आणि भविष्यातही त्यांना आमची सगळ्यांचीच विनंती राहील की भविष्यातही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक चांगला असा अजून मोठा मेळावा भरू आणि त्या माध्यमातून अजून सुद्धा तरुणांना जास्तीत जास्त तरुणांना कशी नोकरी लागेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया. समोर बसलेली मनातली लोकप्रिय ह्याच्यामुळे आपल्या अशा अवस्था का मोठ्या कोणाला आज युवा नेते महिन्याचं सोडून नेता कधी झाला मला माहिती नाही पण आमचं एक मी स्वतः बोलले प्रामाणिक उद्योजक स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रचंड कष्ट करून कुटुंबाला एका उंचीवरती देऊन ठेवणारा हा युवक माझ्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका विचाराने घेण्याचा प्रयत्न करून काम करणारा हा युवक आज महिलांना एवढा मोठा रोजगार मिळावा या ठिकाणी घेतोय. मी प्रथमतः माझ्या वतीनं आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे प्रमुख संयोजक सुरेशदादा काटकर असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य आपले रामेश्वर कांबळे असतील, संदीप शिंदे असतील, बाळासाहेब खळा, कर्नाटकदादा बडगेरे त्यांचं सगळ्यांचे नाव घेतले पाहिजे. अमोलदादा तांदळे सगळ्यांची नावं आमच्या संभाजीनगरचे युवा सरपंच सगळ्यात प्रमुख आहे आणि या ठिकाणी रोजगार मिळालेले सर्व युवक युवती बंधू आणि भगिनी आज आपण सगळेजण या ठिकाणी डिग्री घेतली. स्वतःच्या आयुष्याचं मला काय करायचं यासाठी आपण स्वतःचं कुटुंब स्वतःचं भविष्य पुढे नेण्यासाठी आज तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करताय. या ठिकाणी प्रथमतः या रोजगार मिळालेल्या असलेल्या सर्व कंपन्यांचे मालक त्याच्याचे हेड आणि सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांचे आभार मानतो. आपण त्यावेळेला
कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. मला माझे निवड दाखवले. आता मी गव्हर्नमेंट कॉलेजमधून कॉलेज पूर्ण केलं. 3rd इयरला होतो. तो काळ असा होता की त्या काळामध्ये देशामध्ये एक फार्मसीचं कॉलेज होतं. आपल्या सगळ्या बॅच परदेशात जायच्या. त्या काळामध्ये 90% 92% ग्रोथ व्हायचं एमबीबीएस आपल्या लागू होत असायचं. तर त्या काळामध्ये मी बोईंगला युकेमध्ये सिलेक्ट झालो होतो. आनंदाला सांगत राहिला. त्या काळामध्ये लँडलाईन 2 होते. बेंगलोर राहिला 2 वेळा आणि मी आता लंडनच्या बोईंगच्या हॉस्पिटलला की तो कामाचं म्हणून नोकरी लागला. काळ 96 चा. मला काँग्रेसचा लागतो येणार 15 होणार. कटामध्ये कवलाच्या घरात राहणाऱ्या पोरं 3-4 एकर शेती कोरडवाहू त्याच्यात काम करणारं पोरं तर आईला सांगते एवढा पगार मिळणार. त्याच्या आईला 1214 रुपये पगार होता. आई आनंदी व्हायला पाहिजे होती. पण माझ्या आई म्हटलं की आता फोन घेऊ आणि घरी ये पहिला. आई आता तू चालेल. आठवड्यानंतर घरी गेला तर माझ्या आईने मला सांगितलं मी तुला शिक्षण दिलं कुठे परदेशात जाण्यासाठी दिलं नाही. आज तू ज्यांच्याकडे नोकरी करायला जातोयस तसाच तू व्हावा म्हणून मी तुला शिक्षण दिलंय. आपल्याला अजिबात नोकरी करायची नाही. तुला जे करायचं ते आयुष्यात कर. पण आपल्या भागाचं बदल कर आणि पुढे जाऊ नको सांगितलं. सुरुवातीला वाईट वाटतं. सगळे मित्र कोण युएसला गेले, कोण न्यूझीलंडमध्ये आहे, काही इंडोनेशियात आहे. सुरुवातीचे 2 वर्ष मला वाटायचं आपलं काहीतरी वेळ चुकलं. पण नंतर लक्षात आलं की ज्या बहिणीच्या हॉस्पिटलला महेश जाणार होता आता त्या बहीण कंपनीचा 7% बांधकाम महेश झाला आणि घटामध्ये हेलिकॉप्टरचा कारखाना आपण त्याच्यावर सुरू करतो. हे शक्य होऊ शकतं. फक्त मानसिकता पाहिजे. कॉलेजमधून बाहेर पडलो की मला सांगायला मुलीच जर रोखलं डायरेक्ट जर शेतात लावलं तर ते टिकत लक्षात घ्या. आपण आपली धाडणी आणि मनाची तयारी अशी केली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीला मात करण्याची आपली शक्ती पाहिजे. मला आठवतंय इथे माझा पहिला काळ आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले वेळेला माझ्याकडे आले होते. तुम्ही आला होता, सगळे आला होता. भारतातला पहिला इस्लामाचा कारखाना 1997 ला मी काढला होता गडावला. आणि मग जगात आपण भारतामध्ये पॉलिसी चालू केली. तुमची मानसिकता पाहिजे. त्याचं लायसन घेण्यासाठी आम्ही मुंबईला जायचो. आम्ही मुंबईमध्ये कुठं राहायचो आम्हाला माहिती, पण बॉम्बे सेंट्रलला 100% आम्ही झोपायचो आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. म्हणजे आम्ही बॉम्बे सेंट्रलला झोपायचो, सकाळी सुरत पोहोचायला दाखवत करून ऑफिसला जायचो. तरी आम्हाला लाज वाटली नाही. आज ती सकाळी उठल्यानंतर मोठ्याजवळ शेत करायला आम्हाला अजिबात लाज वाटत नाही. आणि मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जो कामाला असतो तो 100% आयुष्यामध्ये होतो. एखादी गोष्ट पडल्या तुम्ही त्या ठिकाणी क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून गेला, तुम्हाला ते कंट्रोल पडलेलं दिसतंय, तुमच्या लॅबमध्ये ते कंट्रोल पडलेलं आहे आणि तुम्ही 5 मार्च बघता हाऊस कीपिंग क्वालिटी कंट्रोल करते. तो व्यक्ती आयुष्यात कधी पहिला मूलमंत्र पाहिजे, मी माझ्या आयुष्यामध्ये कष्ट करणार माणूस मोठा कधी होतो त्यावेळेस त्याला कामाची लाज वाटते, त्यावेळेस तो मोठा होतो. प्रत्येकाला कॉम्प्युटरवर बसायचं,
एसी मध्ये बसायचे, प्रत्येकाला पहिल्या दिवशी केबिन पाहिजे. तो एसी कॉम्प्युटर आणि केबिनचा विचार करतो, तो आयुष्यभर 10 जो ते सगळं करून बाहेर पडतो, तो असल्या 100 केबिन उभी करायची ताकद घेतो. म्हणून एक मनाचं धैर्य पाहिजे आणि तत्व हल्ली नाही पाहिजे. कुठल्या आपण परिस्थितीतून पुढे चाललोय, कोणाच्या जीवावरती आपण इथपर्यंत पोहोचलोय, त्या आई वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ, त्या देशात मला हे दिलंय, त्या देशाचं ऋण फार महत्वाचं, या गोष्टीचं तत्व मनात पाहिजे. आणि या सगळे तरुण आहे, सगळ्यात महत्वाचं क्षेत्र आता तुमच्यासाठी उभं ऊर्जा क्षेत्र. ऊर्जेच्या व्याख्या बदलत आहे. एक काळ होता, त्या काळामध्ये आपण अणुव्यसन करून ऊर्जा निर्मिती करायचो, त्याच्यावरती वाफेवरती टर्बाईन करून लाईट तयार करायचो. त्या प्रकल्पाचा खर्च होता 48,000 कोटी रुपये होता. अणु ऊर्जा प्रकल्प, क्वांटम फिजिक्स आलं आणि याच्यामध्ये त्याच अणूमध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट केल्या. एक डायोड टाकले आपण, त्याने कॅथोड आणि एनोड डायमंड टाकले, रिच प्युअर कार्बन टाकले आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपण इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये केलं आणि एवढं मोठं युनिट हे त्याच्यामध्ये संपूर्ण टाकलं. लाईटची कॉस्ट कमी आली, मोफत आली, त्याच्या पुढचं क्षेत्र आलं, हायड्रोजन इंजिन आलं. आजपर्यंत आपण डिझेल पेट्रोल लागतं इंजिन मध्ये, पुढच्या